नाराज होतात असं कोणी म्हणतात. ऐका ना, माझ्या माहितीप्रमाणे कोणी नाराज नाहीये. हे पत्रकारांचंच बबूल आहे. कुठला तरी एक माणूस समोरून म्हटलं का नाराज आहे, त्यांना विचारा ना. जे तुम्हाला जे विनाकारण सुनील टिंगरे अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी दाखल झालेले आहेत. आपण पाहतो जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मध्ये सुनील टिंगरे अर्ज भरण्यास अर्ज भरण्याचा हो. हां निघा तुम्ही. राष्ट्रवादीकडून हो निघा ना, निघा निघा निघा. हां 2 अर्ज भरले जातात राष्ट्रवादीकडून. कल्पना नाही, फॉर्म तर भरतोय मी आता. बर 2 अर्ज भरणार का? पण माझा फॉर्म भरणार आहे मी आता. पण काय गोंधळ आहे का? कारण 2 नावं तुमच्याकडून एक जाहीर केलं जातात. एक विक्रम काकडांचं तुमचं नाव आहे. आज शेवटची तारीख आहे का? थांब वहिनीचं पुढे. वहिनी आलो कलेक्टर ऑफिसमध्ये आलो 5. सुनील टिंगरे आहेत माझ्यासोबत. या ठिकाणी अर्ज भरण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाचे या ठिकाणी पोहोचलेले आहेत. आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या लिफ्टमध्ये सध्या पाहत असताना आपण पाहतोय राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघाला उमेदवारी दिली जाते. त्यातले माझे आमदार सुनील टिंगरे हे अर्ज भरतायत. आता कोणाचा फोन होता काय? पक्षश्रेष्ठींचा होता. अर्ज भरायला जाताय तुम्ही? हो चाललो आता. 2 अर्ज भरले जातात. आता काय माहिती. चला 5 मिनिटं थांब जरा. करू द्या आता मला जरा. पण काय झालंय नेमकं? गोंधळ आहे का काय? 2 अर्ज भरले जातात? वरती आता बघू. पण विधान परिषदेसाठी खरं तर खूप नाव राष्ट्रवादीकडून आज शेवटचा दिवस आहे. तुम्ही या सगळं करत असताना काय नेमकं सध्या पक्ष कार्यालयात पण बराच गोंधळ पाहायला मिळाला. आता कळेल तुम्हाला. राहू द्या थोडा वेळ थांबा. कळेल खरं तर. मात्र काय म्हणजे पक्षप्रवेश केल्यामुळे काही जण नाराज आहे. तुम्ही नाराज आहे का? ते नाराज आहे? मी पक्षश्रेष्ठीचे निर्णय घेतील त्याच्याबरोबर मी आहे. पण पक्षश्रेष्ठींनी 2 अर्ज भरायला जाते. तुमचा एक अर्ज आहे. आता तेच कळेल. नक्कीच या ठिकाणी जे आमदार सुनील टिंगरे जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाचे आहेत फॉर्म भरण्यासाठी आता पोहोचत आहेत. आपण पाहतो की राष्ट्रवादी काँग्रेसकडून दोघांना उमेदवारी अर्ज जे आहेत ते देण्यात आलेले आहेत. त्यामुळं एक सुनील टिंगरे आणि दुसरे विक्रम काकडे जे नुकताच माजी खासदार असलेले काकडे यांनी त्यांच्या मुलांनी प्रवेश केला आणि त्यानंतर आता या दोघांनाही पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालया ठिकाणी पोहोचले. मात्र आज शेवटचा दिवस आहे अर्ज भरण्याचा. हो ऐका ना, मला काम करू द्या. थांबा जरा. नक्कीच आपण पाहतोय की जिल्हाधिकारी कार्यालयाच्या ठिकाणी सुनील टिंगरे पोहोचलेले आहेत. त्यांना सांगतोय ते बोलायला आता या ठिकाणी तयार नाही आहेत. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात आपल्याला बराचसा गोंधळ जो आहे तो पाहायला मिळाला होता. या ठिकाणी पक्षश्रेष्ठ असतील अनेक नेते जे आहेत ते जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पुण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयातली ही दृश्य आहे. त्या ठिकाणी सुनील टिंगरे उपस्थित आहेत. सुनील टिंगरे आणि त्यांच्यासोबत काकडे यांचा देखील उमेदवारी अर्ज आज भरला जातो का याकडे सर्वांच्याच नजरा लागलेल्या आहेत. तर सुनील टिंगरे यांनी मात्र या संदर्भात कुठलंही स्पष्टीकरण देण्यास किंवा मत व्यक्त करण्यास नकार दिलेला आहे. तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी सचिन जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. सचिन, आपण पाहतोय सुनील टिंगरे या ठिकाणी पोहोचलेले आहेत आणि सोबतच विक्रम काकडे यांना देखील अर्ज देण्यात येणार आहे असं म्हटलं जातंय. नेमकं काय घडतंय? नक्कीच आपण पाहतोय की पुण्याची जागा जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाला सुटल्यानंतर या ठिकाणी आज सकाळपासून अजित ज्या पक्षामध्ये जे आहे ते गोंधळ आपल्याला पाहायला मिळतोय. कारण 2 या ठिकाणी अर्ज जे आहेत ते आता दाखल केले जाणार आहेत. एक तर माजी आमदार सुनील टिंगरे अर्ज दाखल करतील आणि दुसरा अर्ज जो आहे तो विक्रम काकडे यांचा अर्ज दाखल केला जाणार आहे. त्यामुळे एकूणच आपण पाहतोय की आता पुण्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये महायुतीचे सर्व नेते जे आहेत ते वाट पाहत आहेत की याची उमेदवारी अर्ज कुणाचा या ठिकाणी दाखल केला जाणार. कारण 2 अर्ज या ठिकाणी दिले जात असताना एक अर्ज जो आहे दोघेही नेते आज संजय काकडे असतील किंवा सुनील टिंगरे असतील महायुतीचे सगळे पुणे जिल्ह्यातले नेते आहेत. स्वतः केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ आहेत ते अर्ज भरण्यासाठी या ठिकाणी वाट पाहतात की या ठिकाणी कुणाचा अर्ज भरला जाणार. मात्र या ठिकाणी सकाळपासून गोंधळ जो आहे तो राष्ट्रवादी काँग्रेस कार्यालयात पाहायला मिळाला. आज सकाळच्या सुमारास विक्रम काकडे आणि संजय काकडे यांनी पक्षप्रवेश केल्यानंतर काही राष्ट्रवादीचे पदाधिकाऱ्यांनी नेते नाराज असल्याचं चर्चा आहेत आणि त्यामुळे कदाचित दुसरा अर्ज जो आहे तो सुनील टिंगरे यांचा भरला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे खरं तर आता चित्र जे आहे ते स्पष्ट काही वेळात होणार आहे. त्या पार्श्वभूमीवर आता जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये सगळे नेते जे आहेत ते अर्ज भरण्यासाठी पोहोचलेले आहेत. नक्कीच धन्यवाद सचिन. तुम्ही दिलेल्या महत्त्वपूर्ण माहितीबद्दल अधिक माहिती तुमच्याकडून घेत राहू आम्ही. तर पुणे राष्ट्रवादी कार्यालयातली ही दृश्य आहेत. या ठिकाणी टिंगरे पोहोचलेले आहेत. काकडे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत.